हे चंदन आहे आपलं रेग्युलर व्हाईट चंदन. हे व्हाईट चंदन, रक्ती चंदन आहे. हे व्हाईट चंदन आणि हे रक्तचंदन म्हणजे औषधी आहे. औषधी. आणि ते तिथे आव्याकडू म्हणून झाड आहे. कुठे आहे ते? समोर हे ते पुढे पुढे तिकडे. आपल्याकडे सफेद चंदन आहे, त्याचबरोबर रक्तचंदन आहे. हे कुठलं आहे? हे असा मिरचीची रेग्युलर झाड आहे. ओके, मिरची रेग्युलर झाड. आणि हे कुठलं आहे? हे आव्याकडू म्हणून ते येतं ना. आव्याकडू. आव्याकडू. त्याच्यातून काय उत्पन्न होऊ शकतं? ते फळ शरीर ह्याच्यासाठी आहे ना. औषधी आहे का? औषधी. आपल्या सफेद चंदन बरोबर कुठलं झाड लावणं गरजेचं आहे? तूर किंवा हे. कारण की माझ्या अभ्यासानुसार तूर लावली जाते. तूर लावली जाते. आणि दुसरं कुठलं लावलं जातं? दुसरं आता हे आहे लाल मेहंदी. लाल मेहंदी. लाल मेहंदी म्हणजे रक्तचंदन बरोबर. हे व्हाईट चंदन आहे. व्हाईट आहे. चंदन करून लागतं. हे व्हाईट आहे ना? व्हाईट चंदन आहे. व्हाईट किंवा लाल तूर लावली जाते. आणि दुसरं कुठलं झाड आहे? लाल मेहंदी. लाल मेहंदी. लाल मेहंदी. हे काय खाली आहे? हे हे एकत्र लावावं लागतं का? एकत्र लावावं लागतं तरच होणार. नाहीतर नाही होणार. नाही, सपोर्टिंग झाड लागतं. ओके, मग असं तर नाही ना की आता मी सफेद चंदन इथे लावलं आणि 2 फुटावर ते झाड लावलं, चालतं का? त्याच्या बरोबरच जवळच लावायचं. एका मुळामध्येच लावायचं. सपोर्टिंगला लावायचं. ओके, तरच ते वाढणार. हो, तर वाढतं. नाही तर नाही. ओके, मग आपल्याकडे हे सफेद चंदन हे विक्रीला आहे? हो, आहे ना. आहे ना? हो, मिळेल. तर मंडळी, तुमच्याकडे जागा असेल ना तर सफेद चंदन लावा. त्याचबरोबर त्याच्यावर लाल मेहंदी आहे, त्याचबरोबर तूर हे तुम्ही लावू शकता. आणि हे जोडीला झाड असणं गरजेचं आहे. कारण की आपल्या कोकणामध्ये मला नाही वाटत कुठे चंदनाची झाडं आहेत म्हणून. तेवढी अजून नाही म्हणजे नाही आहेत. रक्तचंदन आहेत पण ते पण खूप किरकोळ आहेत. खूप क्वचित आहेत ते. आणि ते औषधी पण आहे रक्तचंदन. रक्तचंदन औषधी आहे पण ते तेवढं लागवड करत नाहीत लोक त्या झाडाची. करणं गरजेचं आहे. तर तुम्ही लागवड करत असाल ना तर 7/12 तुम्ही नोंद करून घ्या. ते सगळ्यात उत्तम आहे. कारण की गव्हर्नमेंट अप्रूव्ह आहे ना ते. गव्हर्नमेंटचं सगळं रूल्स आहेत ते रेग्युलेशन असतात. तर त्याची पण तुम्ही काळजी घ्या. पण नक्कीच तुम्ही रक्तचंदन, सफेद चंदन असं तुम्ही लावा तुमच्या जागेमध्ये. ही आपला सोनचाफा आहे. सोनचाफा सौंदर्य, त्याच्यामध्ये सौंदर्य म्हणून ही जात आहे. ही बारमाही धरते म्हणजे वर्षातून 3दा फुलं असतात या जातीला. ह्याचं फुल पिवळं असतं. हे किती वर्षाचं झाड आहे? हे आता 2 वर्षाची झाड आहेत. 2 वर्ष. उत्पन्न कधी चालू होतं याचं? लगेच चालू होतं. लगेचच चालू होतं. ओके, मग याच्यामधून आपण उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो का? करू शकतो. मग आपल्याकडे जास्त प्रोडक्शन केलंय का कोकणामध्ये? फुल म्हणजे केलंय ना. कोकणापेक्षा कसं पालघर, मुंबई, वाडापडे ह्याच्या पुन्हा ह्या साईडला जास्ती फुलांची विक्री होते. त्याच्यासाठी हे जास्त प्रमाणात लागवड तिकडे केली जाते. ओके, मग कोकणात तेवढी कोण करत नाही कारण त्याला कसं विक्री तेवढी नाहीये. ओके, कारण मुंबईत कशी मागणी जास्ती असते आता. ओके, मग सोनचाफाचा जास्त उपयोग कुठे होतो? म्हणजे आता प्रोडक्शन, आता मी उत्पन्नाची बाबी निर्माण करायची आहे तर आता मला विक्री करायचं, मग काय कशात? फुलं विकली जातात. सेंट, अत्तर वगैरे बनवू शकतो. विकली जातात. पण फुलांमधून कसं जरा जास्ती पैसे मिळतात, हा एक विषय असतो. ओके, मग आपल्या इथे कोकणामध्ये जास्त प्रोडक्शन केलंय का कोणी? कोकणात नाही, मुंबई पालघर साईडला जास्ती आहे. पालघर साईडला जास्त, ठाणा साईडला जास्ती आहे, पुणा साईडला आहे. आपल्या इथे तेवढं असं नाही कोण करत. ओके, मग आता आपल्याकडे झाडं किती उपलब्ध आहेत? ही आम्ही साधारण 20,000 आम्ही झाडं वर्षाला तयार करतो. 20,000. ओके, मग आता 1 वर्षाची, 2 वर्षाची, दोन्ही. ओके, मग कोणाला 1-2 हजार पाहिजे असेल? हो, केव्हाही उपलब्ध, वर्षभर तुम्हाला उपलब्ध होणार ही. वर्षभर. ओके, मग ट्रान्सपोर्टचं कसं असणार बाबा? ही ट्रान्सपोर्ट कसं आम्ही गाडी बघून तुम्हाला केली जाते गाडी. ओके, मग पहिले प्री बुकिंग करायची. प्री बुकिंग करा, मग तुम्हाला गाडी आम्ही ठरवून देतो. तुम्हाला जे काय असेल ते भाडं मग तुम्हाला ते पेड करावं लागतं. ओके, मग स्वतःची असेल तर उत्तमच आहे. उत्तमच असेल तर. मग याच्यामध्ये असं कुठलं चॉईस करून, कसं आंबा काजू आपण चॉईस करतो तसं याच्यामध्ये चॉईस करायची काही गरज नाही ना? हेल्दी झाडं फक्त चॉईस करावी लागतात. ओके, हेल्दी झाडं. काही थोडीशी आम्ही स्वतः हे करतो. हेल्दी झाडच आम्ही शक्यतो कस्टमरना देतो. कारण प्रत्येकाला कसं उंचीवर याचा रेट ठरलेला असतो. याचा 5 फूट 6 फूट असं याचं हे असतं. आता हे खूप उंच दिसतात. हे किती वर्षाची झाड आहेत? 2 वर्षाची, 1 वर्षाची आहे. आता ती बघा, ती जवळजवळ 10 फुटाची आहे. 10 फूट. त्याला फुलं पण काय वाटतात? हो, आहेत ना फुलं पण. कारण काही लोकांना कसं लगेच हे पाहिजे असतं, उत्पन्न पाहिजे असतं. म्हणजे याच्यातून आपण उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो. म्हणजे आंबा काजू त्याचबरोबर सोनचाफा लावला तर उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो आणि वर्षभर उत्पन्न घेऊ शकतो. तर मंडळी, आंब्यामधून उत्पन्न आपण घेऊ शकतो, काजूमधून घेऊ शकतो, फणसमधून घेऊ शकतो. त्याचबरोबर सोनचाफा ह्याच्यामधून पण आपण उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो.
आणि तसं बाबांनी सांगितलं तर हे खरोखरच आहे बघा, फुल पण आलेलं आहे आणि हे फुल चांगल्या प्रकारे आपण मार्केटमध्ये विकू शकतो. सोनचाफ्याचं झाड लावायचं असेल हे किती फुटावर लावायचं? हे साधारण तुम्ही 5 फुटावर लावू शकता. 5 फुटावर लावू शकतो. मग एका एकरमध्ये तरी सर किती बसतील तरी? 250 ते 300 बसू शकतो. 250 ते 300. वा, कारण ते हाताने उंच वाढायला द्यायची नसतात. हे ऍक्च्युली प्रुनिंग करायचं सारखं. प्रुनिंग करायचं, कारण उंच फुलं हाताने काढता येत नाही. ओके, प्रुनिंग म्हणजे छाटणी करणं गरजेचं आहे. म्हणजे ही जवळ लागवड केली जाते की हाताने फुलं काढता आली पाहिजे. नारळामध्ये व्हरायटी आपली गावठी जी व्हरायटी आहे ती बाणवली आणि प्रताप. हे नारळ ह्याचे मोठे येतात आणि हे नारळ उंच म्हणजे टॉल. ओके, म्हणजे आणि गावठी पण नारळ मोठे जाड खोबरं असतं, म्हणजे जे गावठी आपण म्हणतो ते. आणि आता जे संकरित केलेले आहेत त्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे. लोटन आहे, मलेशियन डॉर्फ आहे, टीडी आहे, सिंगापुरीमध्ये आहे, ग्रीन, ऑरेंज, अशा ह्या संकरित केलेल्या जाती. त्या डॉर्फ म्हणजे कमी हाईटला येतात. कमी हाईट म्हणजे साधारण किती हाईट असते तरी 10-12 फूट वगैरे लास्ट. ओके, असं. जी ही लोटन म्हणून एक जात आहे ती दुसऱ्या वर्षी धरते, तिची 10 ते 12 फूटच उंची होते. त्याच्यानंतर एक मलेशियन डॉर्फ आहे, त्याचा नारळ पण चांगला आहे, पाणी पण व्यवस्थित आहे आणि तो 15 फूट म्हणजे इनफ जातो. 15 फूट पर्यंत लास्ट त्याची हे असते. आणि वर्षातून आपण नारळाचं उत्पन्न किती घेऊ शकतो वर्षातून? कसं आहे माहितीये, डिपेंड. काही 300 होतात, काही 250 धरतात, काही 500 पण होतात. पण ते कसं तुम्ही खाद्य देणार, त्याला पाणी किती देणार, त्याची मेहनत किती घेणार, त्याच्यावर काही वेळेला डिपेंड असतं. पण 200 ते 300 नारळ धरतातच. ओके, मग नारळासाठी खड्डा किती खणावा लागतो? नारळाला आपला जेवढा मोठा असेल तेवढं चांगलं. 2-2.5 फुटाचा असेल तरी चांगलं. 2-2.5 फुटाचं तेवढं पाहिजे म्हणजे. ओके, मग किती बाय कितीवर लावायला, किती फुटावर नारळ हे छोटे जे डॉर्फ व्हरायटी आपली ती 10 फुटावर चालते. ओके, आणि ही आपली बाणावली प्रताप 25-20-22 फुटावर. ओके, मग नारळ तर आहे, सुपारी पण आहे आपल्याकडे? हो, सुपारी पण आहे. अरे वा. आता ही नारळाची झाडं आहेत ना, हे किती वर्षाची आहे? ही आता 2 वर्षाची. 2 वर्षाची. तर ह्यांना कुठली काळजी घ्यायची? कारण की किडा लागतो, भोंगा लागतो, तर त्यासाठी कुठली औषध? त्यासाठी वेगवेगळे कीटकनाशक मिळतात. फोरेट म्हणून एक औषध आहे, पावडर आहे, ती मिळते. ओके, आणि साफ करणं जरुरी आहे. साफ करणं? साफ म्हणजे वरती? साफ वरती, हा. मोठी झाल्यानंतर झाडं त्यांना साफ करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. हा हा. ही पुढे कुठली आहेत? ही ऑरेंज डॉर्फ आहे. ह्याची हाईट किती होते तरी? ह्याची कमी होते, ही एवढी हाईट. हे बघा केवढी, एवढी होते का? हा हा. ऑरेंज कलर मध्ये आहे. ऑरेंज कलर मध्ये. हा हा. आणि ही कुठली आहे? ही पुढे ही सगळी बाणवली आहेत. ओके, ही टीडीची आहेत. टीडी जातीची झाड आहेत ही. टीडी? हा, टीडी. मग आपल्याकडे आता किती झाडं उपलब्ध आहेत नारळाची? नारळाची तरी पण 5000 आहे. 5,000 आहे. हे भेटून जाईल? हो. व्हरायटी तुमच्याकडे भरपूर आहे. त्याचबरोबर याचा मुदा पण खूप चांगला वाटतोय. बारीक नाही, कारण की बरेच ठिकाणी मी जाऊन आलो नर्सरीमध्ये, कारण की मुदा बारीक असतो तर मग मरण्याचे चान्सेस जास्त असतात. आपल्या कोकणातला जो नारळ आहे आणि बाहेरच्या नारळमध्ये किती फरक आहे? कोकणातला आपला गावठी नारळ आहे, तो मोठा असतो. आणि जे संकरित केलेले थोडीशी साईज त्याची छोटी असते. ओके, मग नारळाचं उत्पन्न कधी होतं चालू? काही आता मोठे आपले जे आहेत ते 5 वर्षांनी चालू होतात आणि जे आता संकरित केलेले आहेत ते 3 ते 4 वर्षांनी स्टार्ट होतात. ओके, काही दुसऱ्या वर्षी होतात, पण कसं आपलं मेंटेनन्स वगैरे त्याच्यावर डिपेंड असतं. पण 3ऱ्या वर्षांनी चालू होतात. ओके, मग नारळ पण आता कोणाला पाहिजे असेल डिलिव्हरीसाठी तरी भेटून जाईल? हो, मिळेल ना. ओके, जसं तुम्ही मागे सांगितलं की प्री बुकिंग करणं गरजेचं आहे. मिळेल. नारळ आहे आपल्याकडे, काय प्रॉब्लेम. तर मंडळी, यांच्याकडे आंबा आहे, फणस आहे, त्याचबरोबर आहे ना काजू आहे, नारळ, हे तुम्हाला घरपोच भेटून जाईल. फक्त एवढं की तुम्हाला प्री बुकिंग करावी लागेल. हे सुपारी आहे. ओके, मग सुपारीसाठी किती बाय किती जागा असणं गरजेचं आहे? हे किती फुटावर लावायचं? 2 नारळाच्या मध्ये पण लावू शकतो. हा, 2 नारळ असेल त्याच्या मध्ये लावू शकतो. ओके, किंवा मग 5 फुटावर लावू शकतो. ओके, मग आता सुपारी 2 नारळाच्या मध्ये लावू शकतो. त्याचबरोबर आपण काळी मिरी पण त्याच्यावर सोडू शकतो. म्हणजे उत्पन्नाची बाबी आपण तिथे 2 ते 3 घेऊ शकतो. मग याच्या नारळ लावल्यानंतर दोघांच्या मध्ये आता सुपारी लावणार, तर काळजी कुठली घ्यायची? काळजी अशी वेगळी घ्यायची गरज नाही. पाणी फक्त व्यवस्थापन. ओके, मग सुपारीला बुरशी वगैरे काय लागत नाही?
सुपारीला पण पाणी लागतं ना. पाणी लागतं हो 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 म्हणजे जास्तीत जास्त पाणी पाहिजे. पाणी पाण्याचं नियोजन चांगलं असेल तर झाडं सर्व हेल्दी होतं. ओके, मग ज्याच्याकडे पाण्याचं नियोजन चांगलं आहे तर त्यांनी नारळ सुपारी हे लावणं गरजेचं पण आहे. आता सुपारीला पण मार्केटमध्ये खूप आता भाव मिळत चाललेले हो, आहेत हो, सध्या. हो. 300-300 रुपयांनी जाते, आणि आता 300-400 सुपारी रुपये. कशी उंच पण जात नाही, बुटक्या जाती आहे, आता जाती पण वेगवेगळ्या आल्या आहेत ना, लवकर येणाऱ्या. बुटक्या जाती आहे. ओके, मग त्याच्यामुळे उत्पन्न किती वर्ष चालू होतं सुपारीचं? सुपारीचं आता ना इंटरमंगल म्हणून आले ती 3 वर्षात वर्षांनी स्टार्ट सुरू. होते. 3 वर्षांनी चालू हो, होते. चा- कुठलं फणस आहे हे? नीरफणस. नीरफणस आहे. भाजीसाठी वापरणार. भाजीसाठी वापरला जातो. किती वर्षाचं हे झाड आहे? ही आता 2 वर्षाची झाड आहेत, पुढे ती 3 वर्षाची आहेत, हम्म. मोठी झाडं. मग ह्याला उत्पन्न कधी चालू होतं? हे ना 3ऱ्या वर्षी स्टार्ट होतं. 3ऱ्या वर्षी. 3ऱ्या-4थ्या वर्षी स्टार्ट. आंब्याला आपण खत टाकू शकतो, त्याचबरोबर आहे ना काजूला खत टाकू शकतो. फक्त फणसाला आपण खत नाही टाकलं तरी चालून जातं आणि उत्पन्नाची बाबी पण चांगली होते. कारण की ह्याला किती फणस लागतात तरी अंदाजे? हे ना भरपूर फणस लागतात. भरपूर लागतात. छोटे छोटे असतात छोटे ना. छोटे असतात ना ते. हां हां हां. भाजीसाठी नीरफणस वापरतात. भाजीसाठी, भाजीसाठी. खास भाजीसाठी भरपूर लागतात. स्पायसेस मध्ये लवंग आहे, जायफळ आहे, हम्म. दालचिनी आहे, वेलची आहे, ऑलपाईस आहे, हे मिरी कुठलं आहे? आहे. ही वेलची केळी ही वेलची आहे, हा, वेलची केळी. हा. आणि हे ऑल स्पायसेस, हे आहे लवंग आहे. हे लवंग आहे, हा, हे जायफळ आहे बघा इथे. हे जायफळ आहे ते. हम्म. ओके, मग ऑल स्पायसेस कुठे आहे आपल्याकडे? ऑलपाईस पुढे आहे पुढे आहे. हा. म्हणजे हे पूर्ण चांगलं नियोजन केलेलं आहे. आणि ह्यांची सगळी लागवड जी मसाल्यांची ना ती पण तुम्ही नारळाच्या बागेमध्ये पण करू शकता आंतरपीक म्हणून. आंतरपीक म्हणून आपण घेऊ शकतो. हो, घेऊ शकतो. त्यासाठी वेगळी जमिनीची आवश्यकता नाही, हां हां. म्हणजे दुहेरी उत्पन्न होतं आपल्या त्यामध्ये. जागा पण आपल्याला युटिलाइज हा, करता येते. utilize करता येते. हे वेस्ट जात नाहीये. वेस्ट जात नाही. पाण्याचं नियोजन पण करता येतं. फक्त पाणी मेन असणं गरजेचं. आणि खूप अतिशय महत्वाचं पाणी आहे. आणि पाण्यावर लेबर, लेबर बस. पाणी आणि लेबर हे तुमच्याकडे उपलब्ध आहे तर तुम्ही काहीही करू काहीही शकता. कोणत्याही वर्षाच्या 12 महिने काही करू शकता. आंबा काजूवर उपलब्ध न राहता अजून पण उत्पन्नाची बाबी उत्पन्न निर्माण घेऊ करू शकतो. फक्त एवढं आहे की जास्तीत जास्त कष्ट करणं कष्ट गरजेचं आहे. करणं गरजेचं आहे. तसं तुम्ही 25 वर्ष हा, नर्सरीमध्ये एवढं कष्ट केलेलं आहे आणि हे विश्व उभं केलेलं आहे. तसं प्रत्येकाने केलं बागेमध्ये, बरोबर. उत्पन्नाची बाबी निर्माण केली हम्म. तर मग चांगलंच आहे. होणं शक्यच आहे. केलं, मेहनत केली तर होणं शक्यच आहे. हे कोकम आहे. हे कोकम आहे. हे कोकम आहे. हा. मग कोकम आपले जे मोठे आहेत ते आहेत का? तीच नाही, ही हतीश म्हणून जाते. मोठीच होते ही. कोकम मोठीच होते. ओके. आणि गावठी कोकम आहेत आपल्याकडे? गावठी म्हणजे रोप म्हणताय हा, ना? रोपं. रोपं नाही आपल्याकडे. हे आपली ग्राफ्टिंग रोपांची कशी शाश्वती नसते ना. हां हां हां. नर झाला तर धरणार नाही, त्याच्यामुळे याची गॅरंटी आणि मग जागा फुकट जाते, आपल्या मेहनत वर्ष फुकट फुकट जाते, जातं. वर्ष फुकट जातं. तुमच्या नर्सरीमध्ये यायचं म्हटलं ना तर कमीत कमी 2 तास काढून येणं गरजेचं आहे. हे चिकू आहे. हे चिकू आहेत. कालीपत्ती म्हणून त्याच्यामध्ये पण व्हरायटी असतात ना? variety असतात. क्रिकेट बॉल, कालीपत्ती. मग उत्पन्न कधी चालू होतं याचं? आता 5व्या वर्षी. 5व्या वर्षी. आणि किती हाईटला होतं हे? हे उंच झाड होतं हे. उंच? हो. एक सांगते 15 फूट हा, साधारण त्या आसपास जातं, पण त्याचा गोल असा आकार होतो, गोल होतं, छत्रीसारखं. छत्रीसारखं. शेवगा पण आहे. या तर मंडळी, कमी जागेमध्ये चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल ना तर शेवगा सगळ्यात बेस्ट. कारण की माझा थोडासा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. कारण की शेवगामध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता. त्याचबरोबर पपई ह्याच्यामधून पण चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि कडुलिंबाचं हे झाड आहे. आणि ज्यांच्याकडे म्हणजे पोल्ट्री असेल तर पोल्ट्रीसाठी गावठी पोल्ट्री असेल ना, त्याचबरोबर कडुलिंब असेल ना तर उत्तम आहे. कीटकही कमी येतात. कीटक कमी होतात आणि पौष्टिक आहारही भेटतो कोंबड्यांसाठी. तर तुमच्या अशा बागेमध्ये असं तुम्ही लावलात ना कडुलिंब तरी चांगलं आहे. कारण की थोडासा माझा अभ्यास आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की हे तिन्ही उत्पन्न देणारी बाबी आहे. या इथे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे फणस आहेत. फणस, पेरू आहे आणि आवळा वगैरे, डाळिंब वगैरे, हे जाम आहे, जामचे प्रकार आहेत आणि जांभूळ. जांभूळ. आता फणसामध्ये पण आपल्याकडे 2-3 प्रकार आहेत. एक हा गमलेस म्हणून आहे. कुठला? हा 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 हा. गमलेस म्हणून आहे. तो त्याला आतून हे गऱ्याला हे नसतं, डिंक नसतं. ओके, म्हणजे कुठल्या ह्या झाडाला? हे झाड आहेत ना, हे पुढे. हा हा हा. हे व्हिएतनामचे फणस हे आहेत. व्हिएतनामचे आहे. हा, व्हिएतनामचे लवकर येतात. आणि हे 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 फणस जे आहेत ते कसे आहे ना, गम नसतात मध्ये, हा हा. घराला डिंक येत नाही. डिंक येत नाही. नाही.
ओके, म्हणजे जसं आपल्याकडे आता नॉर्मल फणसाचं झाड आहे त्याला डिंक डिंक येतो, त्याला डिंक नसतं, अजिबात नसतं. नाही. आणि कापा गरा ओके, मग आपण जसं तळलेले गरे असतात तसं आपण करू शकतो. हो करू शकतो ना, डिंक नसल्यामुळे सगळ्या फणसाचं आपण. ओके, मग ह्याच्यामध्ये कापा बरका असं काही नाही ना? नाही, हे सगळे कापेच, सगळे कापे. हो कापे. ओके, मग बरका नाहीच आहे. नाही बरका नाही, कारण की बरेच मंडळी असतात त्यांना ना बरका आवडत नसतो, कापे पाहिजे असतात. त्याचबरोबर त्याच्यामधून उत्पन्नाची बाबी निर्माण करायची असतात, कारण की तळलेल्या गऱ्यामधून त्याचबरोबर आपण वेगवेगळं काही ना काही बनवू शकतो. कोकणातला जो मेवा असतो तसं उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो. सगळे हे पण कापेच आहेत, पण वेगवेगळ्या जाती आहेत त्या. वेगवेगळे फणस, परत आतून रेड फणस आहे, पिंक फणस आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत फणसामध्ये. हा पेरू आहे, सरदार पेरू आहे, वर्षातून 2दा येतो. सरदार पेरू, याची उंची किती होते? उंची भरपूर होते, झाड ते उंचच होतं ना. ते आपण झाड जर आपल्याला उंच नको असेल तर आपण कटिंग वगैरे करून त्याला छोटं करू शकतो. ओके, मग उत्पन्नाची बाबी कधी निर्माण होते? दुसऱ्या वर्षी पेरू. दुसऱ्या वर्षी? हो हो, पेरू दुसऱ्या वर्षी होतो. ओके, साधारण किती किलो पर्यंत जाऊ शकतो हा पेरू? काही जास्त नाही, म्हणजे आपला 1 kg वगैरे असतो तसा नाही, तेवढा मोठा रेग्युलर पेरू. रेग्युलर. हा. ओके, मग एका याच्यामध्ये किती केजी मिळू शकतो? ओव्हरऑल एक 10-1 किलो 5 किलो असं झाडावर म्हणतात? मिळतो ना, मिळतं तेवढं? हो मिळतात ना, वर्षातून 2दा येतो तो. कारण की माझा हेतू तेच आहे की ज्यांच्या पडीक जागा आहेत त्यांनी उत्पन्नाची बाबी निर्माण करावं. आणि वेगवेगळ्या झाडामधून कसं आहे की वेगवेगळे हंगाम असतं, त्या हंगामामध्ये आपण उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो. तर पेरू मधून पण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. आता कोकणामध्ये पेरू बघायला भेटत नाही, एके वेळी कोकणामध्ये पेरू भरपूर होते. तसं आंबा काजूचा लोक करत होते, आता वेगवेगळ्या झाडं लावायला लोक लागले आहेत, म्हणजे असं करतायत लागवड. लोक करायला पाहिजे बरोबर, कारण की आपल्याला त्यातून समजतं की कुठलं उत्पन्न कधी मिळते आपल्याला. बरोबर आहे, कारण की आपल्या कोकणात काय काय होतं तेही आपल्याला कळतं. कारण की आपल्याकडे जमीन खूप चांगली आहे, माती चांगली आहे, सुपीकता चांगली आहे आपल्याकडे, तर आपण उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो. माझा तोच उद्देश आहे की नवीन पिढीने गावाही यावं, करावं. त्यातून आंबा काजू आपण घेतोच आहे, त्याचबरोबर अजून वेगळं काहीतरी उत्पन्न घेणं गरजेचं आहे. बरोबर. हे व्हाईट जांभूळ आहे, हे व्हाईट जांभूळ प्रकार व्हाईट आहेत. हा, आतापर्यंत मी काळे जांभूळ बघितले, ते बाडोली जांभूळ मोठे येतात. हे व्हाईट जांभूळ खायला संकरित केलेले अतिशय चांगली टेस्ट आहे. मग याचं उत्पन्न कधी होतं? दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षी स्टार्ट होतं. दुसऱ्या तिसऱ्या. याची हाईट किती होते? हाईट ते जास्त होते ह्यांची ना, जांभूळ हाईटेड 15-20 तेवढं फुटापर्यंत जाऊ शकतो. हे 2 वर्षाचे झाड आहे. हे किती फुटावर लावणं गरजेचं आहे? जांभूळ 10 फुटावर तरी पाहिजे. 10 फुटावर? हो हो हो. हे 2-3 झाडं असेल तर उत्तमच आहे. तुम्ही जे मगाशी सांगितलं की एक कुठलं ते झाड तुम्ही सांगितलं मगाशी? महोगणी. त्याच्यामुळे आपण उत्पन्न घेऊ शकतो. सागासारखंच ते एक झाड आहे, ते सागासारखंच. म्हणजे आपल्याकडे हाय आता लावलेलं आहे का? नाही, लागवड आता चालू आहे, म्हणजे आता नवीन हे एक चाललंय, त्याच्यामध्ये एक महोगणी म्हणून लागवड लोकांनी करावी. म्हणजे आपल्या भारताचं आहे का बाहेरचं आहे ते? इकडचंच आहे, भारतामधलं. बाहेरचं म्हणजे कर्नाटकची, तिथे जास्त लागवड आहे त्याची, त्या साईडची. ओके, म्हणजे हे झाड आहे का ते? हे किती फूट होऊ शकतं? सागवानासारखं आहे? हा, सागवानासारखं आहे. उंच जातं. कारण की याची फांदी आणि त्याचबरोबर त्याचा जो मुदा बघितला ना, एकदम बारीक वाटला. बारीक आहे, पण ते तसं सागासारखंच होतं. ते सागासारखंच होतं. सुरुवातीला बारीक असतं, नंतर ते फुगत जातं ना झाड, त्याच्यासारखं आहे. ओके, मग आता हे किती वर्षाचं आहे? हे 6 महिन्याचं. 6 महिन्याचं. मग आपण आता हे 6 महिन्याचं लावू शकतो? सागासारखंच आहे. ओके, मग ह्याला काय जास्त काळजी घेणं गरजेचं आहे? लावलं तरी चालतं सर? हे पाण्याचं शिपायची गरज नाही ना? नाही ना? हे सागवानासारखं आहे. तर मंडळी, तुम्ही हे पण उत्पन्न घेऊ शकता. आणि सागवानाचं उत्पन्न साधारण एक 10-15 वर्षानंतर आपण घेऊ शकतो. ह्याचं पण आपण उत्पन्न 10-15 वर्षानंतर घेऊ शकतो. ही बुश पेपर आहे ना? बुश पेपर. आपल्याकडे बुश पेपर पण आहे. काळी मिरी, साधी काळी मिरी साधी पण भेटते. ओके, मग आपले हे सगळे शोभावंती म्हणजे हे झाड आहेत ना, शोभेची? म्हणजे फुलझाड आहेत. तर कुठले आहेत आपल्याकडे? फुलझाड गुलाब आहे, जास्वंद आहे, कनेर आहे, मोगरा आहे, सदाफुली आहे, बोगनवेल आहे, सोनचाफा आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची, अनंत वगैरे. ओके, अशी गार्डन साठी जी झाडं लागतात ती आपल्याकडे आहेत.
ओके, मग ज्याचं घर खूप मोठं आहे, अंगण मोठं आहे, तर त्यांना असं शोभेची झाडं लावायची असेल पण त्यांना इथे येता येत नाहीये, तर असं त्यांना घरपोच पण भेटून जाईल? त्यांची क्वांटिटी जास्त असेल तर आम्ही टेम्पो करून त्यांना पाठवून देऊ शकतो. ओके, कारण की बरेच पण कसं इथे येऊन जर त्यांनी चॉईस केलं आपल्या ह्यानी तर आणखीन चांगलं आहे ना. म्हणजे आम्ही देणार आणि त्यांनी स्वतः चॉईस करणं खूप छान. तर मंडळी, आज आपण देवगडला आलो. शिरगावमध्ये श्री समर्थ नर्सरी आहे. नर्सरीमध्ये आपण आंबा, फणस, काजू, नारळ यांची सर्वांची माहिती आपण घेतलेली आहे. तर कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही नर्सरी कशी वाटली आणि माहिती कशी वाटली. तर मी सर्वांना मनापासून सांगतो आहे की तुमची जमीन असेल तर कृपया करून विकू नका. पडीक जागेमध्ये ना तुम्ही अशी लागवड करा, उत्पन्नाची बाबी निर्माण करा. आणि नर्सरी तुम्हाला दिसते आहे ना, नर्सरीमध्ये जे व्यक्ती मंडळी आहेत ना, काम करतायत ना, खरोखर हँड्सअप करायला पाहिजे. कारण की दिवस रात्र त्याच्यामध्ये झटतायत, काम करतायत. आपल्याला वाटतं की आपण नर्सरीमध्ये जातो आणि झाड लगेच घेऊन येतो, पण त्याच्यामागे लागलेलं जे श्रम आहे, कष्ट आहे, हे जगासमोर आलं पाहिजे. कारण की खूप मेहनत घ्यावी लागते. कारण की वर्षभर ह्या झाडांना आपल्याला लहानाचं मोठं करावं लागतं, सांभाळ करावं लागतं त्या झाडांचं. आणि मोठी झाल्यानंतर मग आपण आपले जे मंडळी असतात ते घेऊन जातात झाडं आणि ते लागवड करतात. फक्त एवढं आहे की लागवड केल्यानंतर कृपया करून त्याची काळजी घ्या, पाणी द्या वेळेवर, झाडांना मोठं करा आणि उत्पन्न पण घ्या. कारण की झाड लावलं आणि तुम्ही बघितलात ना आणि ते झाड मेलं तर मग तुमचा वेळही गेला, पैसाही गेला आणि ते झाडही गेलं. तर तसं नका करू. उत्पन्नाची बाबी निर्माण करा, पडीक जागेमध्ये लागवड करा, पण त्या अगोदर जमिनी विकू नका. येणाऱ्या पुढच्या पिढीला आहे ना आंबा, काजू म्हणजे आपला कोकणातला जो मेवा आहे ना, जो उगवतो तो निर्माण करा आणि तो तुम्ही जगाबाहेर पाठवू शकता. आणि त्यामधून आपण उत्पन्नाची बाबी निर्माण करू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ना, तर प्लीज कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. पण त्या अगोदर आहे ना, शिरगावला म्हणजे देवगडमध्ये श्री समर्थ नर्सरी आहे, तिथे यायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.